नमस्कार. नमस्कार. जुन्नर तालुक्यात हवा कोणाची, आमदार कोण हवा? जुन्नर तालुक्यात हवा कोणाची असू द्या, पण माऊली खंडागळे हेच आम्हाला आता आमदार हवेत. सामान्य शेतकऱ्याचा मुलगाच आमदार म्हणून हवाय आम्हाला. महायुती का महाविकास आघाडी? आता सध्या महायुती नाही आणि महाविकास आघाडी नाही. आता फक्त एकच उमेदवार माऊली शेठ खंडागळे. कुठून उमेदवारी पाहिजे? शिवसेनेकडनं, महाविकास आघाडीकडनं का महायुतीकडून? आम्हाला उमेदवार माऊली खंडागळे पाहिजेत. ते कुठल्याही पक्षात चालतील, कुठल्याही याच्यात चालतील, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. आम्हाला फक्त माऊली खंडागळेच उमेदवार पाहिजे आणि तेच आमदार होणार. उमेदवारी नाही मिळाली तर जे माऊली म्हणतील तेच धोरण आणि माऊली शेठ म्हणतील तेच आमचं तोरण. काय ते महाविकास आघाडीमध्ये तर बिघाडी दिसते. तुमच्या महायुतीत काय? महायुतीत काय नाही सर. महायुतीत इच्छुकांची संख्या कमी आणि महाविकास आघाडीमध्ये खूप अनेक उमेदवार उभे आहे आता. आणि आमचं काय, दादा अपक्ष उभे राहणार, दादांनी डिक्लेअर केलेले. असा तालुक्यात एकमेव माणूस आहे का त्यांनी सांगितले पक्ष असो नसो मी इलेक्शन लढवणार आहे. मी आत्ताच नाही, भविष्यात पण 5 इलेक्शन लढवणार हे पण सांगितलं. त्यामुळे आमचा उमेदवारच फिक्स आहे ना. तुमचा पक्ष कुठला? पक्षाचं घेणंच नाही काही. पक्ष एकच शरद सोनवणे. शरद सोनवणे हाच पक्ष. तुमचा पक्ष शरदत्ता सोनवणे? हो. तुमचा मूळ पक्ष? मूळ पक्ष आमचा शिवसेना होती. कुठली शिवसेना? शिवसेना आता शिवसेना एकच होती, उद्धव आपली बाळासाहेब ठाकरेंची. 2 झाले? हो, 2 झाले. तुम्ही कुठल्या शिवसेनेचे? नाही, आम्ही सध्या कोणत्याच सेनेचे नाही. आम्ही फक्त शरद सोनवणेंची. ते तर म्हणतात आम्ही कुठल्या शिवसेनेचे नाही, आम्ही फक्त शरद सोनवणे. आम्ही बी शरद सोनवणेंचेच कार्यकर्ते. का बरं शरद सोनवणे? का बरं? जेव्हा हवे जो बेल्ला जिजोरी रस्ता दिसतोय, जो हवे आपला बेल्ला जिजोरी रस्ता हा दादाच्या याच्यातून झालेला आहे. आणि ह्यो हवे पारगाव मध्ये झाल्या, पारगाव मधून गेल्यामुळं या हॉटेल व्यावसायिक सगळे काही धंदे असे जोरात चाललेत. 1 नंबर. जो हवे रोड इथून गेला का बेल्ला जिजोरी, त्याच्यामुळे हॉटेल धंदे सगळे व्यवसाय फास्ट चाललेत. आणि दादा तालुक्यात फार विकास केला. या अशा हवेत हा एक अष्टविनायक हवे चांगलं काम चालू शरद दादांचं. रस्त्याची मंजुरी वळसे पाटील म्हणतात आम्ही मंजूर नाही, ती मी तवाच बाईट दिली होती ना. आता बी हे शरद सोनवणे रस्ता मंजूर केलेला आहे त्यांच्या जेतून. सांगतात साहेब वळसे पाटलांचं काय, वळसे पाटील तो हवे याच्यातून जावा म्हणून तिथं ते काळे झेंडे दाखवले होते पापडमध्ये. वळसे पाटलांचं काय नाही विषय, याच्यात काय नाही. रस्ता कोणी शरद दादांनी केला? मंजुरी त्यांच्या त्याच्यात भाजप सरकारच्या काळात. भाजप सरकार आलं नसतं तर कदाचित हा रस्ता झाला नसता. बीजेपी सरकार भाजपचे फॅन आहे. बीजेपीचे फॅन नाही, आलं नसतं तर सांग. काय मी कुठल्याच पक्षाचा फॅन नाही. 19ला शरद दादाचं काम चांगलं असतानाही लोकांनी त्यांना नाकारलं. इतर चुकी झाली आता लोक म्हणतात, तर आम्ही म्हणतोय चुकी झाली. आम्ही आज जीव काढला असता तर दादा आमदार झाले असते व तालुक्याचं सोनं झालं असतं. दादा ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झाले, पारगाववरून नारंगावला जायला 1.5 तास लागायचा. गुडघ्या एवढाले खड्डे होते रस्त्याला. दादा आमदार झाले, पारगाव ते डायरेक्ट नारंगाव रस्ता गेला. हे तुम्हाला माहित असेल वाणी साहेब. विकास कामाला शरद दादा कोणाला आवरणार नाही हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे. खड्डे तर पडले नाही. कधी आता पडले असते त्याचं नाही माहित मला, पण दादांनी रस्ता तेवढेच चॉपर केला. 5 वर्ष झाले साहेब. 5 वर्ष त्याच्यावर निधी नसेल पडला, खड्डे पडणारच ना. आता मावळा पार इथून पारगाव मधून जरी जळवंडी पर्यंत गेलं आणि इकडे नाणे घाटापर्यंत गेलं तर सगळे रस्ते दादा डांबरी केले होते. चर्चा खरी करायची. खरीच चर्चा चालू आहे. खोटं काय? फॅनचं नाही. आम्ही विकास जो माणूस करतोय त्याचे फॅन आहे. विकास करणाराच्याच मागं आम्ही थांबणार. आम्हाला पक्ष नको, काय नको, काय नको. विकास कुणी केला नाही? कुणी केलं नाही? मी दिसतोय तुम्हाला आता विकास कोणी केला नाही, काय केला तरी. आमदार अतुल बेनकेंनी काही केलं नाही. नाही केला विकास, पण थोडाफार कमी पाडला विकास. लोकांना विकास पाहिजे का निष्ठा पाहिजे? विकास बी पाहिजे. आणि तालुक्यात असा विषय, पर्यटनासाठी कोण जीव काढित आहे. आता त्या दिवशी दादांनी ते पाद्यपूजन होतं महाराजांच्या याच्यात, ते पादुकांचं किती मोठा कार्यक्रम झाला. अख्खा तालुका जमला होता. दादांका काहीतरी विजन आहे तालुका असा मोठा करण्यासाठी किंवा तरुणांना रोजगार मिळावा याच्यासाठी. त्यामुळं आम्ही दादांच्या मागे आणि मागच राहणार. पक्ष आम्हाला माहित नाही. आम्ही सर्वसामान्य शेतकरी. किती किलोमीटर मागे राहणार? अहो किती राहू द्या, दादा जातील तिकडे. आम्हाला पक्षापेक्षा काय माहित नाही. तुमचा व्यक्तिगत पक्ष कुठला? पक्षच नाही आम्हाला. आमचा पक्ष शरद दादा आहे. शरद दादा जर शरद पवारांच्या तुतारीत गेले पुढे जाऊ द्या, आम्हाला काय करायचं त्याच्यात. काम करणारा माणूस आम्हाला पाहिजे. आम्हाला नुसतं याच्या मागे गेले तर त्याच्या मागे गेले तर असा माणूस नकोय तालुक्याला. तालुक्याला माणूस पाहिजे काम करणारा. आमदार अतुल बेनके यांच्या कामावर खुश? हा आहे खुश. त्याला काय तो काम केल्यात त्यांनी बी.
विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर नाही त्याच्याबद्दल नाही आपल्याला काय माहिती. इकडं काय ते नाव ऐकून आहे? हा नाव ऐकलंय. त्यांचं काम काम नाही आपल्याला सांगता येत. माऊली खंडागळे, त्याचं काम चांगलं आहे. मी पहिलं बी सांगितलं होतं एकदा का त्यांचं शरद लेंडे, नाही माहिती आपल्याला. तुषार थोरात, इकडं नाही ह्या भागात नाही. मोहित ढमाले, मोहित डांबाले ते फ्लॅक्स असतात लावलेलं चांगलं आहे तो बी कार्यकर्ता. मी आता त्याची चौकशी केली. भारी माणूस आहे तो. मोहित ढमाले ओळखतात का? हा आता लागलोय थोडं ओळखायला फ्लॅक्समुळं. काय फ्लेक्समुळे काय म्हणजे फ्लेक्स ते काय होते? लावलेत कोण मोहित डांबाले असे लावलेले बरेचसे फ्लॅक्स. शरद लेंडे, नाही इकडं नाही ना ह्या भागात काय नाही. अनंतराव चौगले, तुषार थोरात, तालुक्यात फक्त एकच हवा आहे शरददादा सोनवणे. आपल्या आशाताई हा बुचके. नाही त्यांचं नाही आपण सांगू शकत. सांगू शकत नाही का? माहित नाही. नाही माहीतच नाही आपल्याला तर काय. त्यांना ओळखतं ना? हा ओळखतो. पश्चिम पट्ट्यामधलं एक नाव माहिती आहे, देवराम लांडे. हा माहिती आहे ना आदिवासी वादळ आता चालू आहे ते बी राहणार आहे उभे. त्यांचे पण अंगात आले आमदार व्हायचे. हा मग होतं ना चांगलं आहे ना. आता प्रत्येकाला वाटत आमदार व्हायचंय पण सगळे म्हणतात का आम्हाला शरद पवार गटाकडूनच तुतारी पाहिजे किंवा माशेल पाहिजेत. मोकार जरी इच्छुक आहे पण अपक्ष कोण म्हणतंय का मी लढणार आणि तालुक्याचा विकास करणार. कळलं का तुम्हाला? तालुक्यात तुतारी आणि मशालीची हवा आहे हे मान्य केले आता. नाही नाही मान्य नाही. जे ते ऐका जे ते काय म्हणते माहितीये का? त्यांनी पकडलं. नाही पकडलं नाही. जे ते काय म्हणतंय शरद पवारांच्या तुतारी कोण आम्हाला तिकीट पाहिजे असं कोण म्हणतंय का मी तालुक्याचा माझ्या स्वतःच्या हिमती विकास करीन असा माणूस आहे का कोणी? नाही. असा माणूस कोण आहे? फक्त शरद दादाची. आता जे ते म्हणते आम्हाला माशाली तिकीट पाहिजे आम्हाला तुतारीचं तिकीट पाहिजे. अरे तुम्ही स्वतःचं दाखवा ना तालुक्यासाठी. तुम्ही स्वतः काय करू शकता? पवार साहेबांच्या याच्या खाली तर कोणी तिकीट मागतंय. शरद दादा पवार साहेबांच्या संपर्कात आहेत अशी पण चर्चा होते. असू द्या ना ते जातीन तिकडं. विकास करणारा माणूस आहे आणि स्वतः अपक्ष लढणारा बी माणूस आहे. असाच माणूस तालुक्याला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? आमदार कोण पाहिजे? तुम्हाला काहीच नाही, मन भावना काहीच नाही, बोलता येत नाही. तुमचं नाव सांगता येईल का? नवनाथ तट्टो, तुम्ही कुठल्या पक्षाचे? शिवसेनेचे, कुठली शिवसेना? बाळासाहेब ठाकरे, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता हे मगाशी म्हणाले माऊलींनाच उमेदवारी पाहिजे. माऊलींनाच पाहिजे ना उमेदवारी. तुम्हाला कोणाला पाहिजे? माऊलींनाच. माऊलींना नाही मिळाली तर नाही मग आता जे होईल माऊली सांगतील तशा पद्धतीने. माऊली सांगतील त्या पद्धतीने. मग स्वतःचं काही मत आहे का नाही? नाही ना माऊली सांगतील तसे. स्वतःचं मत नाही माऊलीच मागे. अहो, माऊलींना जर उमेदवारी नाही मिळाली तर माऊली सांगते ना पर्याय त्याला. पर्याय काय तर सांगतीलच ना. आणि तुम्ही फक्त सांग का मी हा. ते म्हणतील हो, मार बिरकुरी, मारणार. अहो, तुम्हाला काय वाटतं? कोण आमदार पाहिजे? आमदार कोण पाहिजे? आमदार कोणी पण पाहिजे आपल्याला. कोणी? आम्हाला माऊली चालेल, शरदा चालेल, आशाताई चालेल, अतुल बेलके चालेल, सत्यशील पण चालेल. हा सगळं चालेल. आम्हाला फक्त विकास करायला आमदार पाहिजे. आमची पहिली प्रायोरिटी माऊली खंडागळे. अच्छा, माऊली का? हा पहिली प्रायोरिटी माऊली खंडागळे, महाविकास आघाडी, मशालेकडून. उद्या पहा इथं फक्त त्यांना जर- सकाळचे लोक इथे नाश्त्याला. येऊ दे काय नाही. कोणी येऊ दे. पहिली प्रायोरिटी त्याला नाही भेटलं शरदादा सोनवणे. तुम्ही एकदम भयानक वाक्य केलं. हो 2 नंबर आपला शरदादा सोनवणे पाहिजे. 1 नंबर माऊली खंडागळे, म्हणजे माऊली ते पण महाविकास आघाडीकडून. अपक्ष असेल तर नाही. खंडागळेंना जर महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही तर शरदादा सोनवणे. शरददादा सोनवणे. हो का बरं शरददादा सोनवणे? चांगला माणूस आहे, विकास करतो. त्यांनी त्याच्या काळामध्ये चांगलं काम केलं. त्यांच्या काळामध्ये रस्ते बिस्ते सगळे काय केलं? रस्ते बी चांगले केले. हा रस्ता केला, नारंगाचा रस्ता केला, भरपूर छोटे छोटे रस्ते केले. चांगला माणूस आहे, करारी माणूस आहे. आता तिथं शिवछत्रपतींचं काम चालू आहे चांगलं मोठं. मग तुम्हाला काय वाटतं कोण आमदार पाहिजे? माऊली दादा खंडागळे. माऊली खंडागळे. कुठल्या? महाविकास आघाडीकडून. आता महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या खूप आहे. आपण हेच पाहतो पुढे माऊलींना संधी मिळेल अशी परिस्थिती दिसत नाही. जर माऊलींना उमेदवारी मिळाली नाही तर शिवसैनिक म्हणून तुमची भूमिका काय? आमची भूमिका फक्त माऊली खंडागळे जे सांगतील तेच. महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा एवढंच आमचं काम. दुसरं काय? धर्म पाळणार. हो. तुमचा अन्याय झाला तरी चालेल. अन्याय कसं होईल? महाविकास आघाडीतून ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल त्या पक्षाचं काम करायचं आमचं कामच आहे ना. माऊली खंडागळेंना उमेदवारी नाही मिळली तरी चालेल ना? तरी चालेल. पण ऐका ना, महाविकास आघाडीत जो उमेदवार देतील महाविकासाचे जे वरिष्ठ नेते त्यांच्याकडून जो उमेदवार मिळेल त्याला आम्ही मतदान करणार. तुमच्या मताशी सहमत नाही. कुणाच्या? आता त्यांचं तेव्हा त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांचं मत तुम्हाला मान्य नाही. त्यांचं मत
तो त्यांचा प्रश्न ना. हो, पण त्यांनी काय सांगितलं की उमेदवारी माऊलींना मिळावी. हां जर नाही मिळाली हां तर महाविकास आघाडीचं काम करणार नाही. शरददादा सोनवणे जिकडून उभे असतील तिकडून अपक्ष असो कुठूनही असो सोनवणेंचं काम करणार. आता बघू वेळेला. तुम्हाला स्वतःचा कॉन्फिडन्स नाही. आता आमचं वैयक्तिक मत माऊली खंडागळेला आहे. विषय हा झालेला आहे वाणी साहेब बरं का. असं आपण करा. ऐका, विषय असा झालेला आहे, जर समजा माऊली खंडागळाला तिकीट नसेल तर ह्या गावातली मी सांगतो किंवा आजूबाजूच्या गावातली सगळ्यांना सांगतो, हे जर माऊली खंडागळाला तिकीट नसेल सगळे काम शरददादांचं करणार. ही वस्तुस्थिती ह्या भागातली. ते नाही म्हणून कोण ते आता परफेक्ट कुठं सांगितलंय का त्यांना नाही भेटलं हे करणार. सगळे शरददादांचंच काम करणार आहे माऊलीला तिकीट. शेजारचे मित्र नाही नाही तिथं काय बोलू ते काय सांगतील तर सांगा. बोला. माऊलीला नसल्यावर काय बोलणार. माऊली खंडागळेने जर उमेदवारी मिळाली नाही तुमची शिवसैनिक म्हणून भूमिका काय? माऊली खंडागळेंना जर उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही कुणाचंच काम करणार नाही. आम्ही मतदानाला पण येणार नाही. असे मतदान करणे एक पवित्र काम आहे, कर्तव्य आहे. नाही पण उमेदवारच आम्हाला बाकीचा नको आहे. आम्हाला माऊली खंडागळे हेच उमेदवार हवेत. माऊली खंडागळेंना जर उमेदवारी मिळणार नसेल तर शिवसेना आक्रमक होईल आणि एकतर आम्ही उमेदवारी म्हणजे कुणालाच मतदान करणार नाही. मतदानावर बहिष्कार मतं करू. वाया घालवण्यापेक्षा एक 70 लावा ना. साहेब खाली नोटाचं बटन पण असतं दाबायला. वेळ आली तर नोटा दाबू आणि माऊलींचं प्रेम त्याच्यातून दाखवून देऊ. समजा नोटा आले तर नोटा आल्या तरी घेणार नाही. नोटांची आवश्यकता नाही. कष्ट करून कमवायची हिंमत आमच्यात आहे. काय म्हणतात ते? मग ते आता काय जास्त त्याचा मनाचा प्रश्न आहे शेवटी काय बोलणार. बघा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. माऊली खंडागळेंना जर उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही घरी बसू नोटाचं बटन दाबू. मला मतदान करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला. मतदान तर करावं लागणार ना. ते करणार ना नोटाला. नाही मी माणसाला करणार कोणाला तरी. कुठल्या माणसाला? शरददादाला. शरददादा. हो. अहो तुमची काय भूमिका? नोटा 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 घेणार का काय? नाही 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 नोटा डायरेक्ट. नोटा नाही घेणार. नोटा मतदान नाही. नोटाला मतदान. शरददादा नको, अतुल शेठ नको, नको आशाताई नको, नको सत्यशील दादा नको, नको. शरद लेंडे नको. सत्यशील दादा चालतील काय अडचण नाही. आणि मग गद्दारी. गद्दारी कुठे? अरे माऊली नसतील तर आम्ही मतदान करणार नाही. महाविकास आघाडी. मी काय सांगितलं महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तो मग तो कोणी असो सत्यशील दादा असो किंवा माऊली खंडागळे असो. मग अशी नोटा म्हणले कॅमेरा चालू राहू. काय बोलायचं तर पक्क ठरवा. सत्यशील दादा आणि माऊली ब्रेक खंडागळे. घ्यायचा का? ब्रेक घ्यायचा का 2 मिनिटं तुमचं मत ठरवायसाठी? जे काय बोलायचं ते पक्क ठरवा. बरोबर झालेली. हा बरोबर. बघा. त्यामुळे लोकांना परफेक्ट करत नाही काय करायचं. गडबडीत सगळी तालुक्यात चालू परफेक्ट सांगते नाही. तर आम्ही कसं ते सांगू शकतो का शरद दादाच पाहिजे तालुक्याला आपल्याला विकास कामासाठी. तर सांगू शकत नाही कुणी दादा. फक्त काय बोलतात माऊली खंडाळे की सत्यशील शेरकर? 2 पैकी कोणी चालेल महाविकास आघाडी. आता नोटा कॅन्सल. नोटा कॅन्सल. बघा त्यांचं मत बदललं. माझं नाही बदललं. माझं जागेवर. जागेवर आहे. आपण इथे शिवसैनिक जे बसलेले आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यातील काही जण असं म्हणतायत जर माऊली खंडागळेंना उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही घरी बसू. काही जण असं म्हणतायत आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळू आणि सत्यशील शेरकरांना पण मतदान करू. नाही जे म्हणतात ना साहेब का आम्ही घरी बसू ते निष्ठावंत आहे. आणि जे म्हणतात ना आम्ही माऊलीला नाही भेटलं ते याला करू त्याला करू ते काय ते गद्दारीचाच भाग आहे ना. तुम्ही कशात मोडता? नाही आम्ही कुठं आम्ही पहिलेच बोला की ते तुम्हाला सांगितलं जे शरद सोनवणे म्हणेल ते पक्ष शरद सोनवणे. पक्ष आम्ही यांचं म्हणणं पडतंय तुम्हाला? नाही त्यांचं जे व्यक्तिप्रेम असल्यामुळे आपण काही बोलू शकत नाही ना. त्यांना जर कुठला पक्ष नको एका व्यक्तीवर त्यांचं प्रेम असेल तर काय साहजिक आहे असावं. असं काही अडचण नाही आपल्याला. काय म्हणतात सरपंच? सरपंच म्हणतात ते बरोबर आहे. आम्ही आमचा विषय आज झालेला आहे का आम्ही विकास कामावर प्रेम करणारी माणसं आहेत. आम्हाला पाहिजे तालुक्याचा विकास. हे जे कामं चालल्यात विकास काम एवढं पुतळ्याचं मोठं काम चाललंय महाराजांच्या. आम्हाला फक्त पाहिजे विकास. पक्षभिक्षा आम्हाला काही देणं घेणं नाही. कारण आमच्या कुठला पक्ष काही कामं करायला येणार नाही. उद्या ही जर डीपी जाळली ना तर तालुक्यातला कुठलाही नेता करू शकतो किंवा शरददादाला एक फोन केला तर डीपी आणून बसू शकतात. वरला कुठलाही नेता डीपी नीट करायला येणार नाही किंवा गावामध्ये कुठली कमतरता भासली किंवा पाणी बिनी तर सरपंच करणारी. त्यामुळे वरल्या नेत्यांचा काही प्रश्न नाहीत. लोकलला कोण भारी काम करतंय याच्या का तालुक्याचं लक्ष आहे आज.
त्यामुळं आम्ही दादांच्या माग आहे, पक्ष बिक्ष काय नाही आम्हाला माहिती. त्यातून दादा म्हणले मी इलेक्शन लढवणार नाहीच विधानसभेचं, तर आम्ही 100% माऊलीचं काम करू. दादा म्हणले मी लढवणार नाही बा विधानसभेचं इलेक्शन, आम्ही माऊलीचं काम करू. असं होऊ शकतं. तेच काय सांगतात, राजकारणात काही होऊ शकतं साहेब. उद्धव साहेब काँग्रेस सोबत गेले तर ते काय आता काही होऊ शकतं, राजकारणात काय सांगू शकत नाही काय होईल ते. काय तुमची काय भूमिका तर हे असं म्हणाले, जर शरददादा चुकून विधानसभा निवडणूक नाही लढले किंवा थांबायचा निर्णय घेतला तर ते म्हणाले माऊली खंडागळेंना मदत करू. तुमची भूमिका काय? त्यांचा आभारी आहे मी आणि त्यांना तसल्या वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो. आजच अशी वेळ परमेश्वराकडून येऊ आणि त्यांना माऊलींचं काम करण्याची संधी मिळो आणि माऊली तालुक्याचे आमदार व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. खंडागळेंना उमेदवारी मिळाली नाही तर काय भूमिका? माऊली खंडागळेंनाच उमेदवारी मिळणार आणि माऊली खंडागळेच आमदार होणार हे तुम्हाला मी आजच लिहून देतो साहेब. आणि माऊली खंडागळेंना उमेदवारी मिळालीच पाहिजे आणि माऊली खंडागळेंना जर उमेदवारी मिळाली नाही तर तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे शिवसेना ही कडवट आहे आणि ती मग त्या पद्धतीने माऊली शेठ सांगतील त्या पद्धतीने किंवा आमच्या शिवसेनेच्या नियमाप्रमाणे आम्ही गद्दारीला थारा देणार नाही आणि जे दाखवायचं ते मतदान पेटीतून दाखवून देऊ. तुमचे सहकारी असं म्हणाले तर शरददादांनी थांबण्याचा निर्णय घेतला हा. तर दगडापेक्षा वीट मऊ आम्ही माऊलींना मतदान करू. माऊली थांबणारच नाहीत, माऊलींना उमेदवारी मिळणारच याच्यावर आम्हाला ठाम विश्वास आहे. नाही मिळाली तर मिळेलच, का नाही मिळणार? सध्याची परिस्थिती पाहते बा, वास्तव आपण स्वीकारू. हो. सध्या मोहित ढमाले विज्ञानचे अध्यक्ष सतीश शेरकर हे आघाडीवर आहेत, हे वास्तव आहे. त्याच्यात माऊलींचं कुठेही नाव दिसत नाही. हा मतदारसंघ पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. पवार साहेब त्यांची जागा सहजासहजी शिवसेनेला सोडण्याची अजिबात शक्यता नाही. जरी ती जागा त्यांनी सोडली नाही तर आम्ही माऊलींना त्यांच्या घरी जाऊन सांगू, माऊली शेठ यावेळेस आता अपक्ष उभे राहा आणि शिवसेना वाचवण्यासाठी तुम्ही अपक्ष निवडणूक लढा. आमच्यासारखे सगळे कडवट शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहे. हातात घेते हो, हातात तुम्हाला विचारित नाही काही. कशाला पाहिजे? मी नाही अहो, एक मिनिट मी काय म्हणतो ऐका ना. काय करतो भाऊ? नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? दादा भाऊडुकरे. काय म्हणतो पाऊस पाणी? आत्ताच झाला थोडासा. पावसाचा फायदा का तोटा? तसा फायदा आहे पण आणि तोटा आहे पण. काय फायदा आणि काय तोटा? सोयाबीन करपायला लागलं होतं, ज्यांच्यावर पाऊस झाला त्यांचे थोडे आशेचे किरण त्यांना भेटायला लागले, बस दुसरं काय. तोटा काय? तोटा म्हणजे ज्यांचे माल काढायला आले त्यांचे नुकसान झाले त्यांच्यासाठी तोटा. सोयाबीनचं पीक काही काढायला पण आलं ना? काढायला नाही अजून, ज्यांचे करपायला लागले काढायला वेळ आहे अजून त्यांच्यासाठी फायद्याचं. लोकसभेची निवडणूक झाली, शिरूर मतदारसंघात कोल्हे साहेब चांगल्या मतांनी विजयी झाले. विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे. तुमच्या भागात कोणाची हवा? आमच्या भागात निष्ठावंतांची हवा. निष्ठावंत कोण? कुठला पक्ष? निष्ठावंत जो जागेवर राहिला तो निष्ठावंत. कोण जागेवर राहिले? म्हणजे ज्यांना तिकीट भेटेल निष्ठेच्या बाजूने त्यांच्या पाठीमागे राहतील. कुठल्या पक्षाकडून? सगळेच पक्षाकडून, पवार साहेबांच्या, उद्धव साहेबांच्या. आणि महायुती निष्ठावंत नाही? चित्र तर ते दिसत नाही तसं. कसं काय? हे उमेदवार इकडून तिकडे जातात, तिकडून इकडे येतात, मग काय सामान्य माणसाची निष्ठा तपासायची का? नेत्यांची निष्ठा कोण तपास? सोडून जाणारी माणसं नाहीत ती. एखादा नेता काम करीत असताना पुढारी जर एखाद्या माणसाला जर मधून सोडून जात असेल सत्तेसाठी, मला आमदार व्हायचं ह्या सत्तेसाठी जर एखाद्या व्यक्ती एखाद्या पक्षात जात असेल, जनतेची निष्ठापणाला लावून जात खासदार असेल, निलेश लंके निष्ठावंत? निष्ठावंतच म्हणावं लागेल. त्यांनी जनतेची सेवा केली, जनतेने त्यांना आमदार केलं, खासदार केलं. नाही, आपली जनतेतला माणूस. चर्चा काय चालू आहे? निष्ठावंत ते राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावर कुठे गेले होते? एवढं नाही सांगता येत. अजित पवारांकडे गेले होते. अजित पवारांच्या पक्षात गेले होते. लोकसभा निवडणूक लागायच्या थोडे दिवस आधी ते पवार साहेबांकडे आले, पावन झाले. असं झालं, बाकीच्या याचा विचार न करण्यापेक्षा जुन्नर तालुक्याचा आमचा नेता कोण? साहेब निष्ठेच्या चर्चा चालू आहे की नाही? आपण कोणाला वाईट बोलतोय का? नाही, वाईट बोलायचं कारण निष्ठेची व्याख्या फक्त ह्याच लोकांना लागू. निष्ठेची तत्व यांनीच पाळायची, बाकीच्यांनी पायदळी तोडवायची. नाही, बाकीच्यांनी कसं निष्ठा? नाही. हे आत्ताचं जे इलेक्शन आहे हे जनतेचं इलेक्शन आहे. लोकसभेचं इलेक्शन कशाचं? नाही, जनतेने दाखवून दिलं ना त्यावेळेस निष्ठा कोणावर ठेवायची, कोणावर नाही ठेवायची. सरळ प्रश्न आहे
की निलेश लंके अजित पवारांच्या सोबत गेले, लोकसभा निवडणूक लागायच्या वेळेला पूर्वसंध्येला पवार साहेबांकडे आले, पवार साहेबांनी त्यांना पावन करून घेतलं. मग निष्ठावंत लंके? असं नाही सांगता येत. मग लंकेंचं चूक का बरोबर? पवार साहेबांनी त्यांना घेतलं बरोबर, चूक का बरोबर? बरोबर. मग त्यांना निष्ठा माफ. पवार साहेबांचा पक्ष फुटल्यावर 40 आमदार तिकडे गेले, त्यात लंके साहेब पण गेले. लोकसभेची निवडणूक लागल्यावर अपेक्षेने इकडे आले, लोकांनी निवडून दिलं, काय हरकत नाही, ते आपली व्यक्तिगत दुश्मन नाही. मग त्यांनी त्यावेळेस पवार साहेबांच्या निष्ठा नाही पाहिल्या, अजित पवारांच्या सोबत गेले, निवडणुका लागल्यावर इकडे आले, पावन झाले. मग ते निष्ठावंत? जनतेने ठरवलं ते निष्ठावंत म्हणून तेच परत खासदार झाले ना. उद्या महाविकास आघाडीमध्ये अतुल शेठ आले, जनतेने त्यांना आमदार केलं, तुम्ही निष्ठावंत समजणार? समजणार ना. असं थोडी येतं ज्याचं शरददादा सोनवणे समाज, ज्याच्या जो समाजातला नेता आहे, समजा माझ्या मनात जो नेता आहे, मी ज्याला निष्ठावान मानतो, तो जर उद्या आमदार झाला तालुक्याचा, त्या पक्षाला तिकडून मी त्याला निष्ठावानच मानणार. तुमच्या महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता आला आणि त्याला मतदारांनी निवडून दिलं, महाविकास आघाडीचं नाही बोल, जे निष्ठावान आहेत त्यांच्या पाठीमागं. तुम्ही महायुतीच्या निष्ठावंत माणसाच्या मागे उभे राहणार? तुमच्या महाविकास आघाडीशी काही संबंध नाही आहे ना. तुम्ही महाविकास आघाडीचे का महायुतीचे कार्यकर्ते? महाविकास आघाडी. आणि मग असं कसं काय म्हणताय महायुतीमधलं कोणी चालेल? तसं नाही चालणार. नक्की काय सांगायचंय? काही नाही सांगायचं मला. सांगायचं जमलिंग होते का? फक्त नाही, जमलिंग होत नाही माझी. माझं फक्त एकच म्हणणं आहे का बाबा जे निष्ठावान जे आहेत, कोण निष्ठावान ते? निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे आम्ही तसे शरद पवार साहेबांची माणसं. शरद पवार साहेब जे माणूस देतील त्या पक्षाला आम्ही मतदान करू. पवार साहेब म्हणले शरद सोनवणे, अतुल बेनके, आशाताई बुचके, तरी चालेल? मग अजून बऱ्याच पुरण खालून पाणी जायचंय ना. तिकीट भेटायच्यात, अजून कोण नेता येणारे समोर, याचं पण पुढं आहेत गोष्टी. इन्कमिंग झालेलं चालेल? साडे त्यांना ते पटलं तर होतील ना चांगल्या गोष्टी. काय अडचण म्हणजे वरच्या निर्णय काही घेऊ, तुम्ही 17 उचलणार? नाही, 17 नाही उतरायच्या. मग काय पवार साहेबांच्या सांगितलं आता काय आम्हाला कोणी आमदार करणारे कोणी थोडे किती पक्ष झाले असं नाही ना. आणि कोण गद्दार? अहो साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या, गद्दारी केल्याशिवाय कोण आहे? शरद पवारांनी सुद्धा त्या यांच्या पाठीत संजीव पटून पक्ष खोलला होता, मुख्यमंत्री झाले होते. वसंतदादा ती IQ माहिती आहे. ऐक्यू नाही, हायची सत्यता आहे साहेब. मला माहित नाही भाऊ, तुम्हाला माहिती असेल. सत्य आहे ती, त्याला काय दवा असं काय नाही दवा. त्यांचं म्हणणं तुम्हाला पडतंय? तुम्ही या त्यांचा पक्ष एकच होता, त्याला काय दवा. ते काँग्रेसमध्ये होते, त्यांनी फोडलेच ना पक्ष. पक्ष फोडणे आणि गद्दारी करणे याच्यात फरक आहे. राजकारण गद्दारी आपण यांच्याकडनं व्याख्या समजून घेऊ. ते आदरणीय पवार साहेब मुद्दाच हा झालाय, राजकारणाला मुद्दा हा झालाय गद्दार आणि निष्ठावंत. त्यामुळे कसं आहे, फक्त चिवडा करायचा तालुक्याच्या तुम्हाला एक राजकारणात. सांगतो साहेब, फक्त तेवढंच एक मुद्दा सांगतो आहे, तुम्हाला, गद्दार. सगळं लोकसभेचं नाही. इलेक्शन वेगळं होतं, विधानसभेचं इलेक्शन वेगळं होतं रे. विधानसभेचं वेगळं होणार. प्रत्येकाचं तालुक्यात ही 4च माणसं असतील त्यांचे, प्रत्येक गावात तालुक्यातल्या प्रत्येक गावात कार्यकर्ते. अतुल बेनके, शरद सोनवणे, आशाताई बुचके, माऊली खंडाचे. ते बाकीचे किती उभे राहू दे, काही होते, पण चेअरमनची सुद्धा माणसं नाही साहेब. चेअरमन सत्यशील शेरकर प्रत्येक गावात माणसं नाही. हे म्हणले ना आम्ही अहो, ते पक्षाने दिलं तर त्यांना म्हणा, सगळ्यांना म्हणा अपक्ष उभे राहा म्हणा. किती जण उभे कोणची माणसं आहेत ते कळू दे आम्हाला. डिक्लेअर करा, आज आम्ही उभं राहतो. आम्हाला त्यांनी आता याचं हे लावलंय कशाचं, त्याला शेरकर साहेबांनी कोल्ह्यांचं हे लावले. तुम्ही तुमच्या पक्षाचं तिकीट मागा ना. मग ते महाविकास आघाडीचं एक नाही, त्यांनी काँग्रेसचं तिकीट मागितलं पाहिजे. जसं माऊली खंडागळे काय म्हणतात का मला याचं पाहिजे, मशालचं पाहिजे तिकीट, तसं त्यांनी हे पाहिलं पाहिजे ना. पंजाचं मागितलं पाहिजे तिकीट. साहजिक आहे ना. ते या पक्षातून त्यांच्या पक्षातून त्याच्यात गेले तर यांना चालणार ते, हे चालणार. यांनी गद्दाराची व्याख्या सांगावं आमच्या सहकार्यांनी. गद्दार म्हणजे काय नक्की त्यांनी बी याच्या आधी शरददादाला मतदान केलेलं आहे ना. असं काय नाही, त्याला विचारा तुम्ही गद्दाराची व्याख्या काय. ते आत्ता सांगायचं आम्ही पवार साहेबांचे निष्ठावंत, असं काय नाही.
मागचे 2.5 वर्ष कोरोना कालावधीमध्ये उद्धव साहेबांनी छान काम केलं. ज्या टायमाला शरद सोनवणे इंजिन पण उभी होती, उद्धव साहेब राजसाहेब आता मला आम्ही पण मतदान माणूस पण चांगला, सगळं कुठे चांगलं. त्यांनी निर्णय घेतला साहेबांकडे जायचे, ज्या पक्षातून आले त्या पक्षात परत जायचे. फिरून संधी पुढं राजकीय वाटचालीसाठी त्यांना वाटत होतं. तुमच्या दृष्टीने गद्दार कोण? एक मिनिट मी सांगतो सगळं. म्हणून होते साहेबांचे उद्धव साहेबांकडून परत इकडे जाण्याची गरज नव्हती. जागेवर राहिल्याची परत ते तालुक्याचे आमदार झाले असते. व्यक्तिरेखा चांगली, माणसाची व्यक्तित्व चांगलं आहे, साहेब, चांगलं. एकच मिनिटं फक्त माझं ऐका ह्या मुद्द्यावर. यांचं म्हणणं 100% खरं आहे, पण यांना त्याच्यातले बारकावे माहिती आहेत का? ते उपोषणाला बसले होते तिथं, हे पण तुम्हाला माहिती आहे. कुठं? ते बिप्पट सापारीच्या. बिप्पट सापारी हा प्रोजेक्ट कोणी आणलेला आहे पाहिजे, पायलट प्रोजेक्ट. ही संकल्पना कोणची? शरद सोनवणेंची, बरोबर ना? लहान बाळ पण सांगतो. हा, मग त्यावेळेस तिथं काय परिस्थिती झाली तुम्हाला माहिती आहे. त्या माणसाची शुगर लो झाली तरी पक्षाचा कोणता माणूस बघायला येत नाही त्या पक्षात. हा, शिवाजी आठवडे तुम्ही लक्षात घ्या साहेब, त्यावेळेस वरून पक्षाने दखल घ्यायला पाहिजे ना. अहो, ते अतुल शेट बेनके तिथं उपोषणाला बसले होते, सुप्रिया सुळे, जयंत पाटील सगळे आले होते तिथे. ही वस्तुस्थितीनच आहे. उद्धव साहेबांनी सर्वांना वाऱ्यावर सोडले. 100% वाऱ्यावर सोडले इथं, 100%. काय पडतंय तुम्हाला? तुम्ही जर इदालला पायलट प्रोजेक्ट बारामतीला न्यायचा प्रयत्न करताय तरी तुम्ही त्याच्यावर काय बोलत नाही. हा, ही काय यांना ही काय झालं साहेब माहिती का? ही जी वस्तुस्थिती वरती घडलेली ना, ही सर्वसामान्य माणसाला माहित नसते. त्याच्यामुळे अडचण निर्माण होती. हा इकडे गेला, तो तिकडे गेला. अरे पण वस्तुस्थिती काय झालेली? गद्दारीची व्याख्या काय? गद्दार कोण? सगळेच गद्दार आहेत. सगळे पवार साहेब पण गद्दार, उद्धव ठाकरे पण गद्दार, राहुल गांधी पण गद्दार. मग गद्दार सगळे म्हणजे कोण? तालुक्यातली कोण? नाव नाही सांगत, माहित नाही. तर इथं बसलेले सगळे सगळे आमचे कार्यकर्ते. हे गद्दार नाही ना? गद्दार कोण? सुरेश वाणी गद्दार कोण? मग अहो लोक काहीच सांगू शकत नाही. तालुक्यात फक्त एकच आवाज आहे, शरददादा सोनवणे, आणि तेच आमदार होणार. बघा, व्यक्तिगत माणूस शरददादाच आमदार होणार. तुम्ही स्टँड आहे ना साहेब? सगळ्यांच्या दादाच तालुक्याचा विकास करू. आज आहे ना स्टँड भूमिका काय साहेब, कमी उभं राहणारच आहे. आता बाकीचे काय म्हणतात आम्ही इच्छुक आहे, पण असं ठामपणे सांगत नाही ना बाबा आम्हाला पक्षात तिकीट नाही भेटलं आम्ही अपक्ष लढणारच, अशी भूमिका पाहिजे ना ठाम. त्यांनी काय पक्षात तिकीट भेटू नाही भेटू उभं राहणार 100%. त्यांनी ते ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची दोन्ही समर्थक आहेत, त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या, तुम्ही पण तुमच्या भावना मांडल्या. हे दोघा तिघांचं ऐकून काय परिवर्तन? अजिबात नाही. उलट त्यांच्यात परिवर्तन झाले. मागाशीच त्यांनी सांगितलं दादांना तिकीट नाही मिळालं तर माऊलींचं काम दादांनी निर्णय नाही घेतला तर म्हणजे आम्ही ते आमच्या मनात परिवर्तनाची थोडी तरी परिवर्तन आहे. आमच्यात अजिबात नाही, आमचं ठाम आहे. काय ठाम? ऐका, माऊली खंडाकडेच उमेदवार आणि माऊली खंडाकडेच आमदार. दादांनी नाही मिळली तर मग नोटाचं बटन दाबणार, तुम्हाला सांगितलं आहे. नोटा हो, यांची इलेक्शनच्या टायमाला परत मुलाखत घ्या. यांची परत ज्यावेळेस इलेक्शन लागेल ना माऊली उभे राहिले तर चांगलीच गोष्ट आहे. शंका आहे? नाही ना, तुम्ही घ्या परत मुलाखत ना, त्यावेळेस या मग या यांनी त्यावेळेस त्यावेळेस बरं का साहेब, त्यावेळेस बरं का हो साहेब, त्यावेळेस आहे ना, त्यावेळेस यांची परत मुलाखत घ्या. हे त्यावेळेस असं नको वाजायला महाविकास आघाडी आहे ना, बरं का महाविकास आघाडीचं आहे ना, महाविकास आघाडीतून हे नको व्हायला असं. त्यांनी त्यावेळेस नको म्हणायला आता महाविकास आघाडीचं काम करायला. त्यांनी त्यावेळेस म्हणलं पाहिजे ठाम राहिलं पाहिजे. आम्हाला माऊली खंडागळेंचं काम करण्याची परमेश्वर संधी देणार म्हणजे देणार, आणि हे तुम्हाला येत्या 8 दिवसात कळेल. काहीच अडचण नाही ना, ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू. नाही दादांनी म्हणले बाबा आता नाही मला इलेक्शन लढवायचं तर आम्ही माऊलीचं करू. नाही दादा 100% लढवणारच आहे, पण दादा चुकून म्हणले बाबा थांबायचा निर्णय घेतला दादांनी, करू आम्ही माऊलींचं काम. बाकीचं कोणतं करण्यापेक्षा माऊलीचं काम करायला तयार, ते 100% त्यांचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी रेड कार्पेट आहे आमच्याकडून. ते जर तुमच्यासाठी एवढं मदत करतात, उपकार दाखवतात, मदतीची भाषा दाखवतात, तर तुम्ही काय रेड कार्पेट नाही. पण आम्हाला खात्री आहे माऊली खंडाकडे उभे राहणार आहे. आमच्याकडं ठाम भूमिका आहे. आमच्याकडे त्यांच्याकडे दुमत आहे. शरददादा नाही राहिले तर त्यांच्याकडे जर तर आहे, पण आमच्याकडे ठाम भूमिका आहे. मी कुठल्या तरी खात्रीशीर सांगतो, सोनवणे अपक्ष उभे राहणार हे 99% खरं आहे. हो, माऊलींना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार
याची खात्री नाही. तर माऊली खंडाकडे अपक्ष उमेदवार अपक्ष म्हणून 99% काय 100% उभे राहणार हे मी तुम्हाला आज सांगतो.